संत घराण्यातले आम्ही असल्यामुळं मात्र काय होतं तुम्हाला दृष्टांत देऊन जाईल. ह्या लेकराला जर म्हटलं ना आता न कळत आहे ते की तुला पोलीस आलाय, तुला पकडून नेणार आहे, बघ तुला पोलिसाच्या हातात देतो, तू लय कीर्तनामध्ये मस्ती केली, ते मला काय म्हणून माहिती का रट्टावून कसे देशील, माझी आई माझ्या समोर बसली. म्हणजे ते काय म्हणेल माझी आई माझ्या समोर बसली. कारण का जसं त्याला आईची हिंमत असते तसं जो ओरिजिनल भक्ती करतो, जो ओरिजिनल अहोरात्र नामाचं चिंतन करतो तो घाबरत नसतो, त्याला भीती वाटत नाही. का जसं लेकरू म्हणतं की मी माझी आई असताना तुम्ही मला पोलिसाच्या हातात देऊ शकत नाही किंवा पोलीस काका मला काही करू शकत नाही, का माझी आई जवळ आहे. मग ज्याच्याकडे भक्तीची ताकद आहे तो सुद्धा त्याला भक्तीची ताकद असते. म्हणून जगद्गुरु तुकोबरा अभंगाचं दुसरं चरण बदल झाला, अनुभव आला पाहिजे नाही का. आपण एवढ्या वाऱ्या करतो, नवे नवे आपण एवढे कीर्तन प्रवचन सप्ताह ऐकला नाही का, आपण नेहमी कीर्तनाला हाजरी लावली, पण विचार करावा आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. आपण विचार केला पाहिजे की आपल्या अंतरंगामध्ये ती भक्ती किती उतरली नाही का, ती भक्ती किती उतरली. जसं तुमच्याकडे झाडाला, ज्या झाडाला फळच नाही वाज आहे, ते झाड वागतं का ज्याला फळं लागले ते, ज्याला फळं लागली क्या बात आहे विठाल. याला म्हणतात प्युअर शेतकऱ्याचा मुलगा आहे नाही का. मग ज्याला फळं लागले ते झाड वागतं, ते झाड वागतं. मग असं आपण भक्ती मार्गात बी तसंच आहे, जो नम्रतेनं वागतो ना, जय हरी रामकृष्ण हरी पुढे होऊन तुम्ही म्हणा ना तर नका म्हणू, पण मग समजायचं नम्र झाला भूता
इतराने तत्वता बोलूच नव्हे. मग खऱ्या अर्थानं कोणी कोणी कोणलं त्याला. धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन मी सोडी तुला. धरीला 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 पंढरीचा मोरा. धरीला पंढरीचा मोरा. धरीला पंढरीचा वादक असतील. मला तरी वाटतं काकडा करूनच गेलं पाहिजे आपण सकाळी. विठ्ठल कंटाळाच येणार नाही, कीर्तन करायलाही नाही. आणि तुम्हाला तुम्हाला माहिती विठ्ठला विठ्ठल. हो, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. मला सांगा, ज्या मातेनं हे म्हणून सांगून ठेवलं, ज्या मातेचा तो अभंग आहे, परमार्थ करायला फार श्रीमंत असलं पाहिजे असे यातला काही भाग नाही. फक्त परमार्थामध्ये भाव भक्तीचा भुकेला नाही का. भाव जोपर्यंत आपण ओतत नाही तोपर्यंत आपला सखा आपल्याला कळू शकत नाही. श्री संत जनाबाई 14 माणसाचं नामदेवरायचं कुटुंब आणि 14 माणसातली एक दासी जनाबाई. आणि ती जनाबाईनं म्हणावं, देव खाते देव पिते बाई ग, देव खाते देव पिते बाई ग, देव खाते देव पिते बाई ग, देव खाते देव पिते देवा वरी
आहे तरी कसा. जनी म्हणे विठाबाई भरून उरली अंतरबाही, आंतरबाही भरल्यावर ही अवस्था होते. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्या वेळेला ही अवस्था होती आणि येली रूपाबळे करुणी खळे हरिदासे, त्या देवीला जगदंबाला मात्र ती अनादी होती, अनादी निर्गुण होती नाही का. पण मात्र देवी कशी आहे, अनादी निर्गुण. अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी. अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली महिषासुर महिषासुर मर्दाना लागुनी. महिषासुर महिषासुर त्रिविध तापाची तापाची करावया साधनी. भक्तालागी दुरावसी प्रवासी निर्वाणी. काय सांगितलं, अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. कोणासाठी, भक्तासाठी प्रगटला भारताचा वाहियला. जे कामदेवाकडनं होत होते त्यावेळेला देवानं स्वतः अवतार घेतला. पण काही राक्षस असे होते ते देवाकडनं काम होणं शक्य नव्हतं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी. आईचा जोगवा मागीन. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे काम देवानं झालं नाही ते माझ्या शक्तीनं केलं. महिषासुरासारखा राक्षस मारला, त्यावेळेला नाव पडलं कोणतं, महिषासुर मर्दिनी. मग दुर्गासुर मारला, दुर्गा माता. चंडमुंड मारला, चंडिका. मला सांगा, ही देवी ही जगदंबा तुमच्या घरात नाही का, तुमच्या घरात मानते. जे वेळेला ती मात्र विठाला विठाला ज्या वेळेला मात्र ती जगदंबा आपल्या घरामध्ये आपलं घर प्रपंच सांभाळते त्यावेळेला ती लक्ष्मी असते. ज्या ज्या वेळेला ती आपल्याला स्वयंपाक जेवण बनवून वेळेवर जेवण देते त्यावेळेला ती आपल्या घरातली अन्नपूर्णा असते. ज्या ज्या वेळेला ती आपल्या लेकराचं शिक्षण घेऊन फार मोठं करते त्याच वेळेला ती सरस्वती माता असते. मग अनंत रूपे त्या देवीनं त्या देवानं घेतलंय केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी. भक्तासाठी प्रगटला भारताचा वाहियला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाचं 3रं चरण.
असो, जे भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपण इथपर्यंत आलो, त्या देवाचं मोठं प्रेमाने आणि आनंदाने त्याचं भजन करूया. ज्यांना 2 हात असतील त्यांनाच हाताने टाळी, मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आता टाळी का वाजवावी? टाळी कीर्तनामध्ये जो टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कीर्तनामध्ये जो टाळी वाजवतो त्याला हार्ट अटॅकचा झटका येणार नाही, म्हणून टाळी वाजवावा. विठो खऱ्या अर्थानं तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आता कोणता योग चालू आहे? कलियोग चालू आहे, नाही का? तुम्ही म्हणाल तुम्हाला माहित नाही का? नाही का? कलियोग चालू आहे. आणि हे कलियुगामुळे काय झालं? या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. मग हे कलियुग मी प्रत्येक कीर्तनामध्ये 2 मिनिटं 4 मिनिटं कलियुग सांगत असते. कलियुग कसा आहे? ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तऱ्हा. पुत्र बहीण पित्याचा वैरी सत्याला नाही थारा. काय सांगितलं? ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तऱ्हा. पुत्र बहीण पित्याचा वैरी सत्याला नाही थारा. भावा भावाचे वैर लागले धनधर व्यापाई. सख्या बहिणीला भावीच माहित नाही पण मेवणीला शालू घे. बरोबर असंच आहे ना? संत बोलले, जे संत बोलले ते खरं होणार. आणि संत बोलले ते खरं होणार. आणि ज्यांचं झालं नाही समजायचं हे संत नाही. काय सांगितलं की ह्या कलियुगामध्ये आपल्या गावातले तरुण मुलाचे लग्न होणार. उशिरा का होईना, थोडेसे पैसे देऊन का होईना, बस लग्न होणार. लग्न होणार आणि मात्र सुनबाई आपल्या घरी येणार. पण सासूबाईचा पाणी वाहून 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 जीव जाणार. जीव जाणार. मी सांगत नसून अनुभव आले अंगा ते जगा देत असे. आईच्या आजीला अनुभव आला म्हणून आईने सांगितलं बरं का. अनुभव मांडला, खरं आहे ते. नाही थांबा, मग काय सांगितलं ऐका थोडं शांत चित्ताने. हसू नका, हसण्यावर घालू नका. कीर्तन प्रवचन म्हणजे मनोरंजन नाही. कीर्तन प्रवचन म्हणजे जन्म मरणाचा फैसला आहे, त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन कसं केलं पाहिजे? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मला सासूच्या गोष्टी लय सांगता येतात, पण हसून फसवणे माझ्या वैयक्तिक मत आहे, मला पटत नाही. काय सांगितलं? कांता बसेशी आसनी माता वाय पाणी. पिता बिचारा पडून राहिला विचार नाही मनी. ध्यान देऊन ऐका गड्यांनो कलियुगाची तऱ्हा. पुत्र बहीण पित्याचा वैरी सत्याला नाही थारा.
ह्या कलियुगामध्ये जो सत्याने चालतो, जो नीतीने वागतो, ज्याचा व्यवहार करतो काट असतो, त्याला त्रास आहे, त्याला त्रास आहे. पण त्यांना विचार करावा, त्रास होईल पण गुण हमखास. का? माझ्या संतांनी सांगितलं ना, माझ्या संतांचं खरं असलं पाहिजे. मला त्रास झाला तेव्हा समजायचं माझ्या वाटचाल चांगली चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. भगवान परमात्म्या, मी तुझ्याकडे येत असताना संतांना जो मार्ग दाखवला, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संतती तेनेच पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. संतांच्या मार्गाने चाललं तर तुम्हाला गुंथाच पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, मग खऱ्या अर्थानं तुका म्हणे समागमी नाचू प्रेमे लागलो. मग त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना श्री संत कानुपात्रा म्हणते, त्याला आपलंसं केलं देवाला, आणि तिनं म्हणावं, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी, चंद्रभागे तीरी उभा विठवारी, चंद्रभागे तीरी उभा विठवारी, माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी. असं सांगितलं. कुठे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांद तो केवळ पांडुरंग. आणि हे जगद्गुरु तुकोबारायला कळलं, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मग खऱ्या अर्थानं अशी गुणीजन मंडळी सगळ्याच ठिकाणी भेटत नाही बरं. आज आई पोट भरलं नाही, पण यांना दररोजच वरडायचंय ना, विढाला विढाला. आम्ही त्या भगवान परमात्मा स्वशे स्वसे मारू हाका होईल चुका म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ केला. कसा? माझे जगद्गुरु तुकोबाराया त्या भगवान परमात्म्याच्या भजनाच्या चिंतनाच्या एक सेकंद सुद्धा बाजूला नसायचे. त्यांचा भजनाचा वेळ किती वायाला गेला? उत्तम. काय सांगितलं? शिंका जांभळी खोकला तितकाच वेळ वाया गेला. तुमचा माझा किती चालला? हा आई, तुमचं पोट भरलं नाही. तुमचं जर पोटच भरून घ्यायचं असेल, तुमचं मनच भरून घ्यायचं असेल, मला सांगा परमार्थ मनासाठी करायचा का देहासाठी करायचा का जीवासाठी? अजिबात नाही. नाही, परमार्थ देहासाठी करायचा नाही. हा देह नाशिवंत, देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. मग तुम्ही म्हणाल जीवासाठी. जीव तर शिव आहे, त्या जगदंबेचा अंश आहे, त्याला परमार्थ करायची काहीच गरज नाही. मग परमार्थ करायचा आहे मनासाठी. ते मन कुठेच तरी स्थिर करायचं आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणले, तू हे मन मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वात्र नमस्कारी मजे काते. मग ते एक कटून कळेल तरी आता अर्जुना काही एक सांगेल मी ऐक, जे विचार परलोक वळ किती, माझी जगदंबा कुठं आहे या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत शुकारिती. मग असा असणारा परमात्मा माझा आतमध्ये त्याला जागृत करायचा आहे. एकदा मनाचा स्वभाव खूप छान आहे, एकदा गोडी लागली, चंचल आहे मन, चंचल आहे, पण एकदा गुरुच्या वाक्याने जरा त्याला स्थिर झालं ना, त्याचा एवढा स्वभाव चांगला आहे.
की तो काया सुद्धा गोविंद करून टाकतो. मन कसे गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवात ह्या. आई तुझ्या मनाला जर छंद लागला टिटवीला, तिने समुद्र आटविला. एकदा छंद लागला तर काया सुद्धा गोविंद होते. माझे संत महात्मे म्हणतात छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. जर त्या प्रभू परमात्म्याच्या नामाचा छंद नसेल तर आपला देह काही कामाचा नाही. विठाला विठाला. म्हणून मात्र आमचे वेळात वेळ काढून आमचे बाबा बघा ना, किती वय झालं तरी पण सुंदर असे कीर्तनामध्ये जसे नामदेवराज दिसून आले मला. तुम्हाला कसे दिसतात? जया म्हणी जैसा भाव, नाही का? आमचे बाबा जे असतील, दादा नाव हा हा आमचे महाराज बाबा असतील, तुमचं आमचे लक्ष्मण बाबा असतील. बघा भक्त प्रल्हादासारखा लक्ष्मणासारखा आमच्या जनाबाईनं म्हणावं बरं का. चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. आमच्या जनाबाईनं म्हणावं देवा, अरे तुझे जेवढे अवतार झाले तेवढ्या अवतारामध्ये मी तुझ्या सोबत होते. आमची जनाबाई सांगते हिरण्यकशिपूच्या कुळी जन्मला प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म तुझा राम भक्त अंगद, मंत्रा नाम माझे माथा दिदलिलात. तिसरा जन्म कृष्ण सवे उद्धव, मंत्रा नाम माझे उद्धारिले स्वभाव. करीत नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याच्या सेवेसाठी दाशी जन्मली जणी. हे आमच्या जनाबाईनं सांगावं, नाही का? म्हणून आपल्या कीर्तनामध्ये भक्त प्रल्हादासारखा बाबा आहेत, विष्णू महाराज आपलं लक्ष्मण बाबा आहेत, नाही का? आणि बाबा तुमचं नाव? हां, आमचे आदरणीय जगन बाबा असतील. आणि तुमची सेवेची संधी ज्यांनी म्हणजे गावकऱ्यांच्या वतीनं गावकर तुम्ही त्यांना सांगितलं असं तेव्हाच त्यांनी मला कॉल केला. नवे खेळ एकल्यांचा म्हणून मेळ जमविला. आणि मग मात्र मला फोन आला, आमचे आदरणीय सुनील महाराज फुके बरोबर. आणि फोन आला आणि म्हटले मामी म्हणतात ते मला, कारण माझी ननंदबाई त्यांची आई आणि मी त्यांची मामी. अहो किती दिवस राहायचं आहे हां? तू का म्हणे खेळे मिळे, नाही का? असं खेळत मिळत परमार्थ करत असताना एकदम हसत खेळत, नाही का? हां, गदारुळे आनंदी मग असे खऱ्या अर्थानं. चला मग मात्र त्यांचा फोन आला आणि म्हटले मामी साहेब तुम्हाला आमच्या गावामध्ये कीर्तन सेवेसाठी यायचं आहे. म्हटलं काही अडचण नाही. सेवे लागी सेवक झालो, हरीच्या आलो जागरणा. त्या जगदंबेच्या जागरणाला 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला येते. म्हटलं काही अडचण नाही. आणि मात्र कोकिळासारखा आवाज, नाही का? सुंदर असे गायक वादक असले, मला तरी वाटतं आई म्हटल्या आई तुम्ही काटाळाल पण मी काटाळणार नाही, कारण मलाही ह्याच ठिकाणी असाही आनंद खूप आवडतो. म्हणून मात्र आमचे कापशे महाराज बऱ्याच दिवसात त्यांची माझी भेट झाली होती. मला वाटतं जोखडे गावाला जोखडला का कीर्तनामध्ये भेट झाली होती. मी म्हणलं आता त्यांना मी ओळखते का नाही, पण ओळखले बरं का. जसं देव म्हणतात ना, वळकिला हरी साठविला. मग तुमची ओळख मला जर जागृत ठेवायची असेल तर तुमचा चेहरा लक्षात आणावा लागेल. अशा होते आई, अशी जगदंबा, अशी जगदंबा. आज हिरवा रंग, उद्या पिवळा, नाही का, निळा, हे असे रंग, पण एकच रंग आहे पांडुरंग. हा, किंवा रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला सी पतंगे, नाही का? आणि आमचे
आमचे नाही नाव यादवराव महाराज जगताप. आता बरेचशी कीर्तनामध्ये ते माझे असतात, पण दररोज सगळ्यांची नावं लक्षात राहत नसतात. आणि सुंदर त्यांचा असा आवाज आहे, सुंदर अशी साथ केली आमचे श्यामदादा. राधा धुंड रही किसी ने मेरा श्याम देखा. आणि सुंदर असे श्याम दादा, सुंदर असा आवाज आहे. सगळ्यांनी वरती हात करा, आपण एकदा भजन करू. वरती हात करा. आपण आईने तुमच्यामुळे कीर्तन वाढवला. वरती हात करा. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे कारण सगळा आवाज एक झाला नाही का. इकडं काय सांगतात, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे. एवढ्यासाठी त्या राधाराणीचं भजन करायचं आहे. म्हणून मात्र आमचे श्यामदादा विषय निघाला नाही का. आणि आमचे आदरणीय हिवाळे दादा असतील, आमचे भाऊजी राजूरला घ्यायला आले मला आणि म्हटले की मी म्हटलं मी येते, म्हणलं विश्वर भाऊ जगताप घेऊन येणार होते मला. नाही म्हटले, आम्ही धनुताईला आणायला जरा थोडा वेळ झाला असं तसं सांगितलं. मी माझंच काम केलेलं बरं. म्हणून प्रेमाप्रीतीचे बांधले ते ना सुटे काही केले. आणि आमची मात्र जनाबाईसारखी सुंदर अशी मीराबाईसारखी जनाबाईसारखी किती छान दिसू राहिलं ते रूप. मुक्ताबाई किती, तुम्हाला वाटतं का असंच उभं राहिलं पाहिजे? असं तुम्हाला भाव वाटतं का कीर्तनापुरतं घरी गेल्यावर? हां, मग टी व्ही आणि आपण आणि मोबाईल बस एवढ्यातच आपला वेळ खर्च होतोय. आणि मात्र तरुण तडफदार आमचे उत्कृष्ट कीर्तनकार मृदंग वादकाचे विकासदादा जगताप, बरोबर तुमचं नाव बरोबर लक्षात राहिलं. आणि मात्र कीर्तनासाठी तुम्ही माता भगिनीनं एवढं व्यवस्थित कीर्तन श्रवण केलं, सुई जर पडली तरी आवाज येईल. तुमच्याकडं नाही बरं, तुम्ही चालूच होतं तुमचं. पण असं आणि मात्र हां, आणि आमचे शूटिंगवाले दादा तुमचेही आभार. आणि ज्यांनी मला मात्र माझा आवाज तुमच्यापर्यंत, अर्धा कार्यक्रम साऊंड सिस्टीमवर असतो, एकच नंबर चांगली आहे. आमचे दादा आलेत हिवाळे दादा, त्यांची सिस्टीम, त्यांचं सिस्टम म्हणलं तर टेन्शनच घ्यायचं नाही, कार्यक्रमच का छानच होणार. म्हणून मात्र आपण चाले एकदा घेऊया का उशीर झाला? हां, म्हणून कराविता तैशी केली कट कट वाकडे का नीट. आई तुम्ही महिला मंडळाला कार्यक्रम वाढवायला लावला, पण असं हां असू द्या असू द्या असू द्या. हां, झालेली सेवा त्या जगदंबेच्या चरणी, तुम्ही संत माईबापांच्या चरणी सेवेला पूर्ण नाम विठ्ठल जय जय विठ्ठल.